ठिकाणी विस्तृतपणे आपल्याला MSEBची आतापर्यंत वाटचाल कशी चालू आहे हे सगळं त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे. मागल्या कालखंडामध्ये आपल्याला लाईटचा खूप तुटवडा पडायचा, लाईट पॉवर न भेटत नव्हती, ट्रान्सफॉर्मर जळून जायचे, जळला ट्रान्सफॉर्मर की पुन्हा कधी कधी चुकून तोच यायचा, ऑइल भेटायचं नाही. आणि मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीसाहेब यांनी एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं की या राज्यातल्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची पूर्ण क्षमतेनं वीज कशी देता येईल तो प्रयत्न त्याच करत आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातला विजेचा प्रश्न बहुतांश सुटत आलेला आहे. मी सतत सांगत आलेलं आहे की संसार आणि विकास कधीच संपत नसतो. अगोदर आपल्या तालुक्यामध्ये इथंच एक मोठं केंद्र होतं, थोडके 33 केवीची केंद्र, शिरोळ, अडोती, किनगाव, योजना प्रमुख गावामध्येच होतं. त्याच्यानंतर मग बरीचशी केंद्र वाढवण्याचं काम डिपार्टमेंटने केले. अगदक वाढवलं, थोडगाव वाढवलं, खंडाळी वाढवलं. परंतु आधुनिक बागायती जमिनी वाढायला लागल्या, त्याच्यामुळं पॉवरची गरज आपल्याला असायला लागल्या. म्हणून प्रत्येक ठिकाणी सरकारने आपल्याला निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे, ते म्हणजे सौर ऊर्जा. त्याचा खूप मोठा फायदा आपल्या देशाला होतो. आपण तसे सगळे नशिबान आहोत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या सौर ऊर्जेचा फायदा करून घ्यावा. म्हणून असे 33 केवी जेवढे आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे जिथं गरज जास्त आहे पहिले प्रायोरिटी त्याच्यावर दिली. आपण जवळजवळ आत्ता पाटील साहेबांनी सांगितले की तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं सौर ऊर्जा बसून त्या ठिकाणी वीज निर्मिती करण्याचं काम केलं. पुन्हा शेतकऱ्याला आपल्याला पुन्हा सरकारने योजना सांगितली, आता त्यांच्याकडे अर्ज आलेले आहेत की आपल्या शेतकऱ्याला अशा प्रकारचा सौर पंप देण्याचं मागणी केलेलं आहे. आणि त्याची देखील कारवाई सुरू आहे की असं सरकारचं धोरण आहे की आमचा शेतकरी राजा रात्रीमध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये त्या ठिकाणी शेतामध्ये जातो आहे आणि मग अंधारामध्ये इचूकडं असतंय. तर त्याच्या पाठीमागचं धोरण हे ठरलं की दिवसाच वीज देऊन आपल्याला त्या ठिकाणी एक तर पाण्याचं वाटलं होणार नाही. रात्री आपण लाईट लावून सोडून गेलो तर पाणी कुठेतरी एका बाजूला जात आहे, कुठं जास्त होत आहे, कुठं कमी होत आहे. मग पाण्याची बचत होती, आपल्या इचूकड्याची भीती कमी होते. म्हणून आता आपला सरकारचा प्रयत्न आहे की दिवसाच आपल्याला अधिक वीज देण्याचं काम आज सरकार करत आहे. जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून आज आपण बघतोय 4 कोटी अहमदपूर शहराकरिता, ग्रामीण भागाकरता, ओव्हरलोड करता 15 नवीन आणि 100 KVA ट्रान्सफॉर्मर, तसेच शहराकरिता 100 ते 200 KVA 5 क्षमता वाढ, नवीन पोल इत्यादी कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. गावामध्ये काम जिथं जिथं मागणी आहे त्या ठिकाणी आपण देण्याचं काम केलंय. ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचे कामं चालू आहेत. बाकीचे कामं देखील प्रगतीपथावर आहेत. आणि ही जी यंत्रणा जे काम करत आहे पाटील साहेबाचं, त्यांच्या पर्सनॅलिटीवर तुम्ही जाऊ नका, कामाला खूप पक्का माणूस आहे ते पाटील. आणि बाकीचे बी आमचे कर्मचारी आहेत ते खूप चांगलं काम करतात. परंतु आपल्या नशिबानं नवीनच नैसर्गिक आपत्ती यायला लागल्या. आता यावर्षी दुष्काळ पाऊसच पण नाही गेला, एल निनोचा प्रभाव आहे. सरकार बी त्याच्या संदर्भात काय करता येईल, आहे त्या पाण्याला कसं वाचवून तुम्हाला देता येईल, पण एवढ्या भागणार नाही. पण निश्चितपणे पांडुरंग आपल्याला मदत करेल याचे माझे परमेश्वरावर भरोसा आणि खात्री आहे. आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता दिवसा वीज आता सांगितलं, म्हणून त्या ठिकाणी 40 MVA सोलार प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आलेले असून 33 KVA रोकडा, सावरगाव, किनगाव, गुगदळ, थोडगाव उपकेंद्रामध्ये या ठिकाणी 5 MVAची अतिरिक्त पॉवर वहित्र बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण कृषी पंपाला निश्चितपणे दिवसा वीज पुरवठा आपल्याला होणार आहे आणि आपली जी अडचण आहे ते निश्चितपणे दूर होणार आहे. सांगत असताना बघितलं की आज आपल्या भागामध्ये जुन्या खूप दिवसाच्या गुलगळे साहेब लाईन तयार केलेल्या आहेत. किनगावमध्ये देखील बघितलं त्याचीही मंजुरी आहे. आपणही त्याच्या मागे पाठीमागं काम लावलं आहे.
अंदोरी भागामध्ये देखील कोळवाडी म्हणून आहे, तिथं देखील आपली लाईनचं काम चालू आहे. खूप वर्षाखाली हे लाईन टाकलेले आहे. ताराची आता क्षमता कमी झाली आहे. अनेक पोल गंजून गेलेले आहेत. अजून ते कुठतरी पडून कोणाच तर अंगावर पडून नुकसान होण्याची शक्यता आणि त्याला देखील आपण गती देण्याचं काम डिपार्टमेंट करत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत कृषी पंपाने सुरळीत वीज पुरवठा करण्याकरता 11 kV नवीन लिंक लाईन 35 किलोमीटर मंजूर करण्यात आली असून त्याचे काम निश्चितपणे प्रगतीपथावर आहे.